मावळे आलीत. असं वाटतंय खरंच बा इसवी सन 1600 मध्ये आल्यासारखं वाटतंय असं. मित्रांनो बाबा काय रे, चला 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 की लोक वाईट काम केल्यावर तोंड लपवतात, आम्ही जर चांगलं काम केलं पण तोंड लपवतोय. गाडी सारखी बंद पडते. तुलाच बघा बरोबर कोण आहे. आई काळकाई देवीचं मंदिर आहे. खूप गरम झाली तर तिला थंड व्हायला काय करायचं. इथे आणि तुम्ही स्वतः अनुभवा, कारण हे शब्दात सांगण्यासारखे महाराज नाही आणि त्यांचे पोवाडे पण नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिलाच व्लॉग आहे आणि भाग्य असं की पहिलाच व्लॉग आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याचा करणार आहोत. तर वरत थांबला इथे बघू शकत असाल, बघा थांबलाय. तर आता आम्ही सोळजाच्या दर्शनाला आलो. काय हो तुमच्या गाडीचा काढू तर वरतकडे आलोय. काय वाजले किती म्हणजे बघा. राज्याभिषेकला आम्ही कशाने जाणार आहोत ते पण बघा. घरी सांगितलंय ट्रेननी जातोय माणगावला आणि मी सांगितलंय महाडला पाचडनी जातोय. 6 मित्र आहेत सोबत. आता आम्ही सर्वात पहिलं कुठं जातोय आता आपण आमच्या ग्रामदेवीला जातोय सोळजाईला. आणि तिकडनं आपण डायरेक्ट राज्याभिषेकला. तर हे आमच्या ग्रामदेवीचं मंदिर आहे, आई सोळजाईचं. आणि दुसरं वरद प्रदीप शिंदे रायगडात आले. त्यामध्ये आले तिथे त्यांना की आजबेटीचा हुंडा दे, तिथं काही अडचण येता कामा नये. आहे काय तिथं चुकाल झाले तर मार्गात तिथं तुम्ही आत्मानू काही लागत आज दूर करता निराकरणार घर सर्वटी संभव. मित्रांनो विषय कसा आहे, खरी माहित नाही की आम्ही हे करून जातोय, काय करून जातोय, 2 व्हीलर घेऊन जातोय. आम्ही सांगितलंय आम्ही एसटीन जातोय. हा त्यामुळे ट्रेनने जातोय. हा विषय कसा आहे बघा, आमच्यावर 6 जण आहेत. 6 जण आम्ही एक तिघांच्या बरोबरीचा, आम्ही 6 जण झालोय. तो काही विषयच नाही. तर आता विषय कसा आलाय की लोक आम्हाला भेटतायत ना, आम्हाला त्यांच्यावर मान खाली करून जायला लागते. का? कारण भीती वाटते, समजा कोणी बघितला आणि दुकानात जाऊन सांगितलं आईला आणि सांगितलं की अरे हा हे तर 2 व्हीलरनी होते. म्हणून बघा ना कसा विषय आहे की लोक वाईट काम केल्यावर तोंड लपवतात, आम्ही जर चांगलं काम केलं पण तोंड लपवतोय. तर असू दे, कर्माचे भोग आहेत आमच्या. पण एक सांगू शकतो, हा व्लॉग पडल्यावर आहे ना आमची मला तर वाटतंय गाडी मोबाईल सगळंच बंद करतील घरातले. बघूया पहिल्या आणि शेवटचा व्लॉग आहे काय होतंय आमचं. म्हणून तुम्ही 5-7 लाख सबस्क्रायबर करून टाका एका व्लॉग मध्ये, म्हणजे कसं आम्हाला मोटिवेशन भेटेल, बाकी काय नाही. आम्हाला नाही आमच्या घरात नाही मान्य केली नाही तर मग खावा खोबरी. नाही चांगला नाही वाटत आहे, काढून ठेवतो. तर मित्रांनो आता आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. आणि का आलेलो आहे तसं कारण तुम्हाला सांगतो, 2 मिनटं थांबा सांगतो गंमत. तर आम्ही रेल्वे स्टेशनला का आलो आहे ह्याचं कारण आपल्याला वरच सांगेल. परत सांग जरा. मम्मीला व्हिडिओ पाठवायचा आहे आणि तिकीट काढायचं आहे एक्स्ट्रा. गजब टू बी आदमी. आम्ही खरंच ट्रेनने जातोय आणि त्याचं काय काढायचं आपल्याला, तिकीट आणि फोटोज काढायचे होते. गाडी पार्किंगला केलं हे बघायचं सांगायचं होतं. आणि मम्मी माझी हुशार आहे, तिला कळणार की बाबा मी फोटो आणि व्हिडिओ काढा, तिला हे केलंय. तरी पण आता ठीक आहे, आता काय आता मी पण तो फोटो काढतो आणि पाठवतो आईला की आम्ही ट्रेनने जातोय. तो साला बहुत नीच आदमी रे. आपल्याला कुठं बाहेर पाठवतात असं वाटत नाही. गाडी चावी ही गाडी काढून घ्या ना चावी. हो चावी आपण किती भीती आपल्या घरच्यांना कळेल ते माहिती आहे घरी, पण आता त्यांना दिसून येईल, त्यांना कन्फर्म होईल की आम्ही आहोत तसे. मग खावा खोबरं खावा. तर आता आम्ही आलेलो आहे इकडे. कुठे लावत ना आपण चहा नाश्ता करायला थांबलोय.
आपल्या प्रवासातली सर्वात महत्वाची गोष्ट पूछा म्हणजे किसी ने? पूछा किसी ने? ORS. किसी ने नहीं पूछा. बाकी आणि पाणी ते बाकी तुम्ही खा नका खाऊ उपाशी राहा काय पण करा पण उन्हात फिरत असाल समझ गया. हा ह्याचा चहा पण ORS इज मोस्ट इम्पॉर्टंट. नाही तर वाटेत येऊन चक्कर येऊन पडाल 100%. पुढे खेड आणि खेड नंतर पाचाड आणि पाचाडमधनं आम्हाला परत ST तिथे गाडी पार्क करायला लागेल आणि तिकडनं गाडी पार्क करून दुर्गेश्वर रायगड चला भेटूया. 2 hours later. तर मित्रांनो विषय हा अडचणीचा झालेला आहे कारण गाडी सारखी बंद पडते म्हणजे सारखीच बंद पडत होती. मग आता आम्ही काय केलं सावली बघून एका ठिकाणी थांबलो आहे पण बघूया आता इथे किती वेळ जातो आहे. निदान 10-15 मिनटं तरी आपल्याला इथे थांबायला लागणार आहे आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास करू. महाराजांकडे हीच प्रार्थना आहे की परत गाडी नको बंद पडू दे देवा प्लीज. तर ॲक्टिवा स्टँडर्ड 2 व्हीलर खूप गरम झाली तर तिला थंड व्हायला काय करायचं आणि किती वेळ लागतो थंड व्हायला. ChatGPTला विचारतो ॲक्टिवा थंड कशी करायची. अरे लोक काय म्हणते गेले रायगडला गेले ॲक्टिवान गेले लगेच ऑफ करा. स्टँड बस होते तू मराठी वाचणार इकडे ते नाही स्टँडवर सावलीत ठेवा. उन्हात असेल तर सावलीत ठेवा. अरे आम्ही सावलीत असतो बघा सावलीत बघाय तुम्हाला कुठे दिसताना मस्त दिसते. टाकू नका तावडत पाणी अरे नवीन कोरी ॲक्टिवा आहे ना तुम्हाला वाटेल 20 वर्ष आधी आणली. किसी ने नहीं 2 महिने पण झाले नाही ॲक्टिवाला घेऊन आणि आमची मिनिटं थांबा. 70 किलोमीटरमध्येच बंद पडली. होंडा हे काय बरोबर नाही 70 किलोमीटर किती हां येडा आहे का आपण किती किलोमीटर आलो. काय म्हणाले ते 70 किलोमीटर थांबा. नाही 10 ते 15 मिनिटं थांबा. त्याला बोल ऐक त्याला काय बोल माहिती आहे हां त्याला बोल की आम्ही 70 किलोमीटर आलोय आणि गाडी बुकते आता काय करू. तू एक काम कर तू मुझे फोन कर ये मेरा सैमसंग का नंबर है मुझे 4 बजे फोन कर. हैं? जा. गाडी परत बुक करत होती म्हणून आम्ही इथे थांबलो रिपेअरिंगला दिले. रिपेअरिंगला. पण तुम्हाला गंमत दाखवलं इथे आम्हाला रिपेअरिंगवाल्या दादा भेटला आणि त्याच्या बाजूलाच बघा बरोबर कोण आहे आई काळकाई देवीचं मंदिर आहे. त्यामुळे आता ते गाडी बंद नसती पडली तरी आम्ही थांबलोच असतो पण आता आम्ही दर्शन घेऊन येतो. आई म्हटली आम्हाला माझ्या हद्दीतनं मुलांना जात आहे अच्छा. तुमचं सगळं भलं व्हायलाच पाहिजे त्यामुळे थांबलाच पाहिजेत. थांबलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही आता पटकन आईचं दर्शन घेऊन येतो. हां की असं म्हणतात की ह्या हायवेला जी लोक जातात त्या लोकांचं काय म्हणतात त्याला रक्षण ही आई देवी करत असते. देवी करते. त्यामुळे कधी हायवेतनं गेलात किती पण वेळ होऊ दे तुम्हाला किती पण तुम्ही गडबडीत असाल पण निदान 2 मिनटं तरी देवीचं दर्शन नक्कीच जा तुम्ही. तर म्हणजे विषय काय पेट्रोल फुल केलं त्यामुळे गॅस जायला जागा नाही भेटली म्हणून गाडी बंद पडते हे एवढंच कारण आहे. म्हणजे आता आपलं रिचनेस पण एवढं झालंय की वाढलाय. आपला रिचनेस पण आपल्याला त्रास देतोय हल्ली. माणसांना रिच असणं पण जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. पेट्रोल फुल केल्यामुळे गाडीचा प्रॉब्लेम आला म्हणजे आता पेट्रोल काय भरायला आता बोलू ठीक आहे असू दे बघूया आता आपण. तर आता आम्ही इथे हॉटेल RD मध्ये जेवायला बसलो आहे. तर आत्ता इथे पायथ्याशीच आहे रायगडाच्या पायथ्याशी ते बघू शकत असाल तुम्ही भरपूर गर्दी. त्या हॉटेलात एक छोटंसं हॉटेल आहे त्याला पण भरपूर गर्दी आहे. त्यावेळी आता वरच जेवतो आहे आणि मी मिसळपाव ऑल टाईम. आता डायरेक्ट आपण पोलादपूरमध्येच भेटू. पहिले आपल्याला ह्याच्यात जायला लागणार आहे ST रायगडच्या पायथ्याशी आणि मग तिकडनं पार्किंग करून STतनं आपण रायगडला जाणार आहोत. भेटू आपण रायगडला. तर इथे आपण पोलादपूरच्या इथे आता पार्किंग लावलेली आहे. किती गाड्या आहेत या फक्त 2 व्हीलर आहेत. 4 व्हीलर तिकडे बघाल तर विचारूच नका.
शेटची गाडी उन्हात लावायला लागते, शेटला जरा त्रास होतोय गोष्टीचा. इकडे पार्किंगची चांगली सोय केलेली आहे, पण दरवर्षीप्रमाणे आता बघूया. तर अथक परिश्रमानंतर आणि आमच्या नशिबान आम्हाला लगेच बस मिळालेली आहे. आता आपण पायथ्याशी जातोय. अर्धा पाऊण तास लागेल, कारण गर्दी भरपूर आहे, बस ओव्हरलोड, आणि हा सगळा वरती घाटच आहे, असा चढाव आहे डायरेक्ट. त्यामुळे आता आपण डायरेक्ट पायथ्याशी भेटूया. आता आम्ही आलेलो आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत. जीपेचे पैसे वाचतील, इग्नोर करा. हां, बिझनेस. तर आता आम्ही आलेलो आहे पायथ्याशी. खूप लांब आहोत. अजून 2 वाजलेत आत्ताशे, तरी पण गर्दी बघा तुम्ही. मला तर वाटतं ह्या वर्षी 5 वाजताच बंद करायला लागतील दरवाजे असं वाटतंय. त्यामुळे आपण ह्यावेळी लवकरात लवकर वरती जाऊया. खाली जास्त थांबून काय अर्थ नाही, त्यावेळी खूप चालायला लागणार आहे. शॉर्टकटने आलो खरं, पण वाट लागली, पाय सरकत होते. जरा जरी सटकला असता तरी डायरेक्ट गोलांटी उडी भेटली असती. मजा आली. आम्ही इथं काढला पण नाही, शूट पण नाही केला. दोन्ही हात जमिनीला होते. आता बघायचं आहे कुठं होता पण. किल्ले रायगड. तर मित्रांनो, रायगडावर पाऊस चालू झालेला आहे, शिंपडलेला आणि मी लाल लाल झालेलो आहे. काय माहित. तर म्हणजे एकदम पडतोय, दिसणार पण नाही व्हिडिओत. पण वरदला सांगितलेलं आणि त्यांनी अतिशहाणपणागिरी केलं आणि त्यांनी रेनकोटच नाही आणलं. त्यामुळे आता आम्हाला थांबायला लागलंय. वाटत नाही जास्त वेळ पाऊस राहिला, आटपेल. बघूया आता. अजून पोचलेलो नाही आहे, खूप वेळ चालतोय. किती वेळ चालतोय रे आपण? गर्दी भरपूर आहे. मी जवळपास किती तास चालतोय आपण? खूप 2 तास, 2 तासाच्या वर, 2-2.5 तास आम्ही चालतोय. मध्ये तर अजिबात चालायला नव्हतं आहे बघा. आपण 2ला काही चालू केलं, 2 की 3ला काय? 2:30-2:30च्या दरम्यान चालू केलं. आता 4:44 झालेत बरोबर. 444. चला तर वर भेटूया. मगाचपासून 10 वेळा बोललो रे, वर भेटूया. वैतागली असते. नाही भेटूया ना, जाऊ शकतो. बरं बोल. ते काय आहे तुला माहिती आहे का? हां, टेक्निक नाही ना, तुझ्यासारख्या पापी माणसांना खाली बोलताना विचार कर. काय बोललं म्हणजे सगळे पाप खेळत नाहीत, कोण पाप हे सगळ्यांना माहिती. XYZ. पण पूर्वीच्या काळात तिथे असं म्हणजे तुझ्यासारखी जी लोकं असायची ना, ती त्यांना असं कुठं पण सोडलं जायचं खाली. आता जन्माचं पहिलं टाकायला गेलं तुलाच टाकते, लक्षात ठेव. वाटत तर नाही माझी पुण्य बघता, पण निदान तुला तरी पुण्यापेक्षा पाप खूप जड आहेत. XYZ तरी पण रे, हवा खूप आहे. ऑलरेडी 4 वाजून गेलेत. त्यामुळे मर्दानी खेळ पुढे चालू झालेत. तर आम्हाला लवकरात लवकर वर पोचायचं आहे. मित्रांनो दमलोय, कारण बॅग पण पाठीवर आहे. आता कोकम सरबत मागवलंय. हे कोकम सरबत पिता पिता हा जो नजारा आहे ना, हे सुखच वेगळं आहे.
हे सूप फक्त आपल्या रायगडवर. खरे मावळे आलेत. म्हणजे असं वाटतंय खरंच वा इसवी सन 1600 मध्ये आल्यासारखं वाटतंय असं. एकदम सेम टू सेम. काय वाटतं तुला यावर परत? मस्त. आपण पण असंच काय ते यायला पाहिजे. त्यांचा परफॉर्मन्स आहे का काय माहीत नाही, पण खूप मस्त वाटतं. गडावर आल्यावर जो फील आला ना परवा पहिला, की खरंच महाराजांच्या स्वराज्यात आलोय. मित्रांनो बाबा काय रे, चला 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 चला. यावेळी तर रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी आहे, रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी. म्हणजे बघाल तिथं भगवं वादळ आहे, बघाल तिथे भगवं वादळ आहे आणि आकाशात ॲट अ टाइम 30-40 ड्रोन नुसते असे उडत आहेत मधमाशांसारखे आवाज येतोय. बघा बघ. सोन्या अरे आपण कुठे जातो माहिती आहे का? आपण कुठे पण जाऊ दे, आपण कुठे पण जाऊ दे, पण जाऊ दे हे महत्वाचं आहे. इथे थोडी जागा झाली असती तर आपल्याला बघायला मिळालं असतं. नाही, इथे थोडी जागा झाली असती तर आपल्याला बघायला मिळालं असतं. स्वयंसेवक नुसते काय थांब. सकाळी 7:30 वाजता निघालोय, 6:30 वाजले. व्हिडिओ काढतो. माणसाची समोर जास्त व्हिडिओ बरोबर येत नाही. सजावट चालेल. महाराजांचा व्हिडिओ काढू नका असं बोललेत ते, कारण सजावट चालू आहे, ते बरोबर नाही वाटत. त्यामुळे महाराजांचा व्हिडिओ नाही काढायचा आपल्याला. मी तुम्हाला एक चुपचापमध्ये फोटो दाखवतो तुमच्यासाठी. आवाज नाही द्यायचा, तू माईक इथे आहे माझा. हे यायला उडत गेला. आपण असं किरकोळ विषय तरी आपण ट्राय करूया. 5 तास प्रवास, 3 तास चढाई, कशासाठी? फक्त या दर्शन. तर मित्रांनो आता जरा क्वालिटी ॲडजस्ट करून घ्या, कारण सेल्फी कॅमेरा चालू केला आहे. हां, तर आता काय बोलत होतो आम्ही की संभाजी महाराज आलेत आत्ताच. हां, पण आम्हाला शूट नाही करायला भेटलं कारण आमच्या महाराजांचा घरातनं कॉल आला होता. तो महत्त्वाचा होता. हां, नाहीतर घरी जाऊन आमची समजलं तुम्हाला. हां, तर आत्ता जस्ट शाहीर आलेले आहेत. सुरू होतोय पोवाड्याचा कार्यक्रम, आता चालू होणार आहे. ये ब्रदर, बघू. मला पण एन्जॉयमेंट देतो आम्ही. आता बघूया, चांगले मला व्हिडिओ काढायला भेटले तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. व्हिडिओ चांगले काढल्यानंतर असं म्हणा, व्हिडिओ चांगलेच भेटणार, तू नीट काढशील की नाही सांगता येत नाही. XYZ आयफोन घेऊन दे ना. हा खोबरं, चला खावा खोबरं. खावा खोबरं. चला मित्रांनो, आता पोवाड्या आहे का? हातवर सर्वांच्या हातवर आगा असेल. शिव मला छत्रपती दिल्लीच्या बादशाहाची आम्ही आदरवली गाडी.
6 जून 6 जून आमची छाती रफावला दिला लावलाय की माईक विषय आहे का आपला. तर आता आम्ही शायरीच्या तुम्हाला एक गंमत दाखवतो. तुम्हाला गंमत दाखवतो थांबा. हे बघा धुकं आलंय सगळं आणि भरपूर काय भावा, स्वर्ग दुकान आहे, स्वर्ग आहे. खऱ्या अर्थानं रायगडला स्वर्ग म्हणतात. त्याचं कारण पूर्ण धुकं, पुढे काही दिसत नाही. असे गार गार एसी सारख्या वारा मारतायत. वाटतच नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत. आम्ही पहिल्यांदी रात्रीच्या गडावर थांबलो. फक्त झोपायचं कुठे आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आता विचार नाईट राईड करायचा, सकाळी टच व्हायचं. नाईट राईड रस्ता होत ना आम्ही, त्यामुळे आणि सकाळी टच व्हायचं. पाठी कुठे जातोय आपण, इकडे कुठे जातोय, पुढे चल तिकडे मध्ये येतील की हे गेले कधी, आले कधी, मावळे बाबा यांचा विषय काय नको बा कोणतरी. हा तर आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे जे आणि दुसरं सांगायचं म्हणजे सांगायचं बोलतोय. जे शायरी पोवाड्या होते ना, म्हणजे आम्ही तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत ती मजा. तुम्ही या इथे आणि तुम्ही स्वतः अनुभवा. कारण हे शब्दात सांगण्यासारखे महाराज नाही आणि त्यांचे पोवाडे पण नाही. भरपूर भारी होतं काय जे होतं ते. खूप मजा केली आम्ही. आता बघतो रायगड उतरायचा की राहायचं हे आता ठरवूया. कुठेच जागा नाही, कुठेच. जिथे बघाल तिकडे टेंट लागले, जिथे बघाल तिथे लोक आहेत. आता विचार करतोय आज राहायचं की नाही. चला बघूया.